मी चॅनलवरती कोणत्याही प्रकारच्या टिप्स किंवा माझा कोणताही प्रीमियम ग्रुप नाही आहे। माझे सर्व व्हिडिओ जे असतात ते एज्युकेशनल पर्पजसाठी असतात। जय हिंद मित्रांनो, मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे। तर मित्रांनो, आज निफ्टीचा फायनल क्लोज आला 21,995 वरती। 21,995 वरती आजच्या दिवशी निफ्टीने या ठिकाणी फायनल क्लोज दिला आणि आजचं मार्केट कसं होतं, निगेटिव्ह होतं। ठीक आहे, मार्केटने सुरुवातीला रिकवर होण्याचा प्रयत्न पण केलेला होता, पण त्यानंतर मार्केटमध्ये जोरदार सेलिंग झाली आणि मार्केटची क्लोजिंग जर म्हटली आजची तर ती निगेटिव्ह क्लोजिंग आहे। मार्केटची क्लोजिंग जी आली आजची ही निगेटिव्ह क्लोजिंग आली। तर आता मार्केटजवळ कोणता सपोर्ट आहे बघा, मी मागे पण तुम्हाला म्हणायचो जेव्हा आपलं मार्केट खाली होतं तर आपल्यासाठी हा एक सपोर्ट होता। कोणती लेवल होती? ही लेवल होती बघा। हा एक झोन तुम्हाला दिसतोय 21,850। ही लेवल मार्केटसाठी काय असणार? आता सपोर्ट असणार। जर मार्केट पुन्हा या सपोर्टला ब्रेक करत असेल तर मार्केट मग आपल्या ट्रेंडला पण इथे चेंज करू शकतं। आत्तापर्यंत ट्रेंड जर बघितला मार्केटचा तुम्ही, अप ट्रेंड चालू आहे। मार्केट आपल्या प्रिव्हियस स्विंग लोला इथे ब्रेक करत नाही आहे। तुम्हाला दिसतंय ना, हे स्विंग जे बनत जात आहे, हे स्विंग बनत जात आहे, या स्विंग लोला मार्केट ब्रेक करत नाही आहे। मार्केट इथं हायर हाय, हायर हाय, हायर हाय, हायर हाय, हायर हाय, हायर लोज, हायर हाय, हायर लोज असं फॉर्मेशन तयार करत वरती जायचं मार्केट। जेव्हा मार्केट ह्या प्रिव्हियस स्विंग लेवलला ब्रेक करायला लागेल तेव्हा मार्केटचा ट्रेंड चेंज होणार, लक्षात घ्या। इथे मार्केटचा काय होऊ शकतो? ट्रेंड चेंज होऊ शकतो। मग मार्केटचा ट्रेंड कोणत्या लेवलच्या खाली चेंज होणार? ती लेवल म्हणजे 21,850ची लेवल। जेव्हा मार्केट ह्या लेवलच्या खाली जायला लागेल तेव्हाच आपण म्हणू शकतो की निफ्टीमध्ये ट्रेंड चेंज होत आहे। मग मार्केटमध्ये आपण इथे काय होणार? बेरिश। मार्केटमध्ये आपण या ठिकाणी बेरिश होणार, लक्षात ठेवायचं आहे। ही लेवल आपल्यासाठी सपोर्टचं काम करू शकते। मार्केट इथे पण येऊ शकतं, उद्याच्या सेशनमध्ये पण ते येऊ शकतं। आलं तर बघायचं मार्केटची काय ॲक्टिव्हिटी या ठिकाणी होते। मार्केट या लेवलला ब्रेक करून खाली क्लोज देतं आहे का ते आपल्याला बघायचं असतं, कारण की मागे पण एकदा मार्केटने खाली जाण्याचा प्रयत्न केलेला होता। तुम्हाला दिसेल या ठिकाणी एक डोजी कॅन्डल बनली होती आणि मार्केटने इथूनच एक बाउन्स घेतला होता बघा, याच लेवलपासून। मागे पण बघा, इथे पण मार्केटने बाउन्स घेतलेला होता। मग आता ह्या वेळेला या सपोर्टला मार्केट ब्रेक करत आहे का बघायचं आहे। ठीक आहे ना, हे जे स्ट्रक्चर आहे हे स्ट्रक्चर बघत चालायचं। जेव्हा पण तुम्ही एखाद्या स्टॉकचं ॲनालिसिस कराल किंवा एखाद्या इंडेक्सचं ॲनालिसिस कराल तुम्ही, तर तुम्ही हे स्ट्रक्चर बघत जायचं आहे। ठीक आहे, मार्केटचे जे स्ट्रक्चर असतं ना, हायर हाय, हायर लोज मार्केट बनवत जात असतं, हे स्ट्रक्चर प्रत्येकाने बघितलं पाहिजे। हे स्ट्रक्चर इथे ब्रेक होतं आहे का आपल्याला बघायचं आहे। ठीक आहे ना, मग ही लेवलच आपल्यासाठी खूप महत्त्वाची असणार या ठिकाणी। हे जे प्रिव्हियस स्विंग लो जे असतात ते इथे ब्रेक होतं आहे का आपल्याला बघायचं आहे। मार्केट इथे येतं आहे आता खाली, इथे खाली आल्यानंतर हा सपोर्ट जर ब्रेक झाला तर मार्केटमध्ये सेलिंग पुन्हा वाढू शकते। आलं खाली तर मार्केटसाठी सपोर्ट कोणता आहे? मग पुन्हा 21,550च्या आसपास मार्केटसाठी या ठिकाणी सपोर्ट असणार आहे। आजची राऊंड फिगर लेवल जी होती 22,000ची, त्या लेवलजवळ मार्केट आहे आता 21,950, 21,995 म्हणजे जवळजवळ 22,000च्या आसपास मार्केट आहे। काही वेळेला ते उद्या इथून पण बाउन्स घेऊ शकतं। त्यामुळे ह्या गोष्टींवरती आपल्याला लक्ष केंद्रित करायचं असतं। असं नाही की मार्केट 3-4 दिवसांपासून खाली येतं आहे म्हणजे ते आपल्या ट्रेंडला चेंज करत आहे, असं होत नसतं कधी। सर्व गोष्टींचं आपण चार्टवरती ऑब्झर्वेशन केलं पाहिजे। तुम्हाला दिसतंय मोमेंटम तुटतो आहे मार्केटमध्ये, पण ट्रेंड चेंज होतं आहे का तो ओळखायचं आहे आपल्याला। मी तुम्हाला 5 मिनिटांमध्ये चार्ट पण दाखवून देणार की कशा प्रकारे निगेटिव्ह होत गेलं मार्केट, किती मोठमोठ्या कॅन्डल मार्केटमध्ये बनत होत्या, दाखवून देणार तुम्हाला, समजलं। मग उद्या मार्केटमध्ये कसा प्लॅन होऊ शकतो? मार्केटमध्ये आपण आता बाय साईडला जायला पाहिजे का? जायचं असेल तर कोणत्या लेवलच्या वरती आपण मार्केटमध्ये लॉंग जाऊ शकतो, किंवा मार्केटमध्ये जर आपल्याला सेल साईडला जायचं असेल तर कोणती लेवल ब्रेक झाल्यानंतर मार्केटमध्ये आपण सेल साईडला गेलं पाहिजे, त्या सर्व गोष्टी आपण बघणार 5 मिनिटांमध्ये। तर मी निफ्टीचा 5 मिनिटांच्या टाईम फ्रेममध्ये चार्ट ओपन करतो। तर आजच्या दिवशी मार्केट जे होतं थोडंसं गॅपअप झालं ओपन। ठीक आहे, गॅपअप झाल्यानंतर कंटिन्युअसली वरती जात होतं। पहिल्या 10 मिनिटांमध्ये आपल्याला वरती जाताना दिसलं मार्केट। त्यानंतर ही जी लेवल होती, ही लेवल आपल्यासाठी काय होती? सपोर्ट 22,208ची लेवल होती ती बघा। मार्केटमध्ये अचानक सेलिंग झाली इथे आणि मार्केट पुन्हा इथपर्यंत येऊन गेलं आणि मार्केटने पुन्हा ह्या लेवलवरती सपोर्ट घेतला बघा। हा सपोर्ट ब्रेक केला, ठीक आहे। नंतर हाच सपोर्ट आपल्यासाठी काय बनला होता? रेजिस्टन्स बनला होता। परफेक्ट मार्केट इथे जायचं, पुन्हा रिजेक्शन घ्यायचं। नंतर मग मार्केटने या रेजिस्टन्सचा ब्रेकआउट दिला, एक शार्प रिकव्हरी या ठिकाणी झालेली होती। ठीक आहे, आणि आपण ह्या ठिकाणी म्हणत होतो की कशा प्रकारे एक ऑप्शन बायर जो असतो मार्केटमध्ये पैसा लूज करतो, त्याचं कारण आहे बघा मित्रांनो। ऑप्शन बायर इथे पैसा का लूज करत असतो? त्यानंतर जे इंट्राडेमध्ये काम करतात, बहुतेक जण इंडेक्समध्ये इंट्राडे करत असतात आणि ते लॉटची संख्या कोणाची जास्त आहे? आपल्यासारख्या रिटेलरची। रिटेलर
सर्वात जास्त या ठिकाणी लॉस करून घेतो असतो ऑप्शन बाईंगमध्ये, ते पण इंट्राडेमध्ये. कारण की मार्केटचा ट्रेंड खूप महत्त्वाचा असतो. जेव्हा आपण एंट्री घेतो, तुम्हाला वाटतं की मार्केट वरती जातं आहे, खाली जातं आहे, तुम्ही ताबडतोब अंदाज लावतात त्याचा. एक कॅन्डल बनली म्हणजे आपल्याला मार्केटचा ट्रेंड कधी लक्षात येत नाही. काही जण काय म्हणतात की आता 5 मिनिटांची कॅन्डल बनलेली आहे, दुसऱ्या कॅन्डलमध्ये मी एंट्री घेतो म्हणजे मार्केट वरतीच जाईल इथून. पण त्यांनी एंट्री घेतली की मार्केट असं खाली येतं आणि त्यांचा स्टॉप लॉस हिट करून टाकतं. इथं पण ते ट्रॅप झाले. त्यानंतर त्यांना काय वाटतं की आता डे लो ब्रेक होतो आहे, ते बघणार नाही कंटिन्युएशन होतं आहे की इथे डे लो ब्रेक होतं आहे ना, मग ते ब्रेकडाऊनला एंट्री घेऊन टाकतात, पुट बाय करून टाकतात. मार्केट इथे वरती येतं, त्यांचं स्टॉप लॉस हिट करून टाकतं. अशी ॲक्टिव्हिटी इंट्राडेमध्ये होत असते. मी तुम्हाला नेहमी सांगतो ना की जेवढं आपण छोट्या टाईम फ्रेममध्ये जात असतो, मार्केटमध्ये चार्टमध्ये नॉईज येत असतात, ट्रेंड आपल्याला लक्षात येत नसतो मार्केटचा कोणता चालू आहे. मग इंट्राडेमध्ये तर आपल्याला हे छोटे टाईम फ्रेममध्येच काम करावं लागणार आहे, 5 मिनिटांमध्ये 10 मिनिटांमध्ये. मग इथे अशी ॲक्टिव्हिटी होत असते. त्यामुळे इंट्राडेमध्ये जे ट्रेडिंग करत असतात, खास करून ऑप्शन बाईंग, त्यांची संख्या जास्त असते, ते कधीही जास्त पैसा बनवत नाही. समजलं आहे ना. इथं पण 2 वेळेला लॉस झालेला असणार ऑप्शन बायरचा. त्यानंतर बघा मार्केट जेव्हा ह्या लेवलवरती आलं, डे हाय ब्रेक केला मार्केटने, मग एवढा शार्प अपमूव्ह दिला आहे तर मार्केट काय घेत असतं, पॉज घेत असतं. इथं मार्केटने पॉज घेतलेला होता. पॉज घेऊन ब्रेकआउट तर दिला, ठीक आहे, एक मोठी कॅन्डल पण बनली, पण कंटिन्युएशन नाही झालं. मोमेंटम पुन्हा इथे तुटून गेलेलं होतं. मार्केट हळूहळू या ठिकाणी खाली येत गेलं. म्हणजे बघा आजचा चार्ट जो बनला कसा बनला आहे बघा, इथे तुम्हाला काहीच समजणार नाही चार्टवरती. आजचा चार्ट असा बनलेला आहे की बहुतेक जणांचं इथे गोंधळ उडणार चार्टवरती, हे होतं काय नेमकं, समजतं आहे ना. म्हणजे एक क्लिअर डायरेक्शन जी असते ना आपल्याला मार्केटची, ती डायरेक्शन इथे लक्षात येत नाही ह्या चार्टवरून. ह्या चार्टवरती काय येतोय, नॉईज येतोय, समजतं आहे ना. हे मार्केट बघा हळूहळू खाली आलं आणि ही मोठी कॅन्डल बनवून टाकली मार्केटने. एवढी मोठी कॅन्डल, अशी कॅन्डल जी आहेत ना खूप कमी जणांनी बघितलेली असेल. जवळजवळ ही 200 पॉईंटच्या वरती कॅन्डल बनलेली होती. 200 पॉईंटची कॅन्डल होती निफ्टीमध्ये. ही एकच कॅन्डल 200 पॉईंटची होती. मग मला सांगा, कोणी जर म्हणत असेल ना, जर कोणी या ठिकाणी एखादा कॉल ऑप्शन होल्ड केलेला असेल, या ब्रेकआउटला एंट्री घेतली की नाही बघूया, थोडा वेळ वाट बघूया, स्टॉप लॉस लावायची गरज नाही आहे, मार्केट थोडंच एवढं खाली येत असतं, येऊ शकत नाही एवढं खाली, मला थोडासा लॉस दिसायला लागला की मी एक्झिट होऊन जातो त्याच्यामधून. समजलं, मला 500 रुपयांचा लॉस दिसला की मी त्यामधून एक्झिट होतो, असं मनात ते विचार करतात, स्टॉप लॉस लावत नाही. मग नाही लावला स्टॉप लॉस तर ही 200 पॉईंटची कॅन्डल आहे मित्रांनो. विचार करा तुम्ही किती मोठा लॉस होऊ शकतो. ही 200 पॉईंटची कॅन्डल होती, म्हणजे त्यांनी एखादा ऑप्शन जर बाय केला त्याचं प्रीमियम काय झालं, झिरोच झालं. ते प्रीमियम आजच्या दिवशी झिरो होऊन गेलं. त्यामुळे मार्केटमध्ये स्टॉप लॉसने काम करायचं असतं, लक्षात ठेवायचं. मार्केट नाही ना सुप्रीम असतं, ते कुठेही जाऊ शकतं. अचानक मार्केटमध्ये सेलिंग येऊ शकते, काय होऊ शकतं. तसंच मार्केटने मग बाउन्स पण घेतला होता नंतर. आता हे कोणाला वाटलं होतं की एवढी मोठी कॅन्डल बनली, ते नाही. जे महत्त्वाचे सपोर्ट होते ते ब्रेक करत चाललं मार्केट. जेवढे पण सपोर्ट होते मार्केटने काय करून टाकले, ब्रेक करून टाकले. एवढी मोठी कॅन्डल बनवून टाकली बघा. ती कॅन्डल कुठपर्यंत गेलेली होती, डायरेक्ट 22,080 पर्यंत. मार्केट कुठं होतं, 22,300 वरती. 22,300 वरून डायरेक्ट ते 22,080 वरती गेलेलं होतं एकाच कॅन्डलमध्ये. ही 5 मिनिटांची कॅन्डल बघतोय आपण. या 5 मिनिटांमध्ये मार्केट ह्या लेवलपर्यंत जाऊन पोहोचलेलं होतं. मग जी व्यक्ती स्टॉप लॉस लावून काम करत नसेल तर बघा किती मोठा पैसा ती लूज करते या ठिकाणी. आणि त्यामध्ये काहींना सवय असते 50 लॉट 100 लॉटने काम करायचं. जर त्यांनी नाही लावला स्टॉप लॉस तर किती मोठं नुकसान झालेलं असेल आजच्या दिवशी, ठीक आहे. त्यामुळे ऑप्शन बायर यांना प्रॉफिटमध्ये नसतात, हे मेन कारण असतं त्याचं, समजतं आहे ना तुम्हाला. बघा त्यानंतर मार्केटने पुन्हा बाउन्स घेतला, एक बाउन्स घेतला होता मार्केटने. म्हणजे व्हॉलेटिलिटी बघा किती मार्केटमध्ये होती. मार्केट जसं खाली आलं, वरती गेलं, पुन्हा खाली आलं, पुन्हा थोडं कॉन्सल्टेशनमध्ये गेलेलं होतं मार्केट. आता हा चार्ट बघा तुम्ही आजचा, बहुतेक जणांचा गोंधळ उडणार इथे. त्यांना हा चार्ट लक्षात येणार नाही, हे काय बनलं आहे आज इथे चार्टवरती, हे काय बनलेलं बहुतेक जणांना लक्षात येणार नाही. कारण की मार्केटमध्ये अपसाईड डाऊनसाईड मूव्ह यायचे, कोणी असो त्या ठिकाणी त्यांचा गोंधळ उडणारच. हे मार्केट बघा नंतर कॉन्सल्टेशनमध्ये गेलं होते. याला आपण म्हणत असतो बेरिश फ्लॅग, याला बेरिश फ्लॅग फॉर्मेशन असं म्हणत असतात. ब्रेकडाऊन दिल्यानंतर मार्केट कंटिन्युअसली या ठिकाणी खाली गेलेलं होतं. हा एक मूव्ह मार्केटमध्ये आलेला होता खाली. हे काय असतं, कंटिन्युएशन पॅटर्न असतात. हे जे बेरिश फ्लॅग बनत असतात, बुलिश फ्लॅग बनत असतात, हे काय असतात, हे कंटिन्युएशन पॅटर्न असतात. कंटिन्युएशन पॅटर्न आपण त्यांना म्हणत असतो. अशा प्रकारचं फॉर्मेशन या ठिकाणी झालेलं होतं. आपण जो म्हटलं होतं ना,
हा एक रेजिस्टन्स ब्रेक केला आहे मार्केटने, तोच नंतर सपोर्ट बनणार आहे, पण तो सपोर्ट पण एकाच कॅन्डलमध्ये ब्रेक होऊन गेला. जे खालचे सपोर्ट होते ते पण एकाच कॅन्डलमध्ये या ठिकाणी ब्रेक होऊन गेले. मग काही वेळेला असं पण मार्केट असतं की तुम्हाला ते समजूच देणार नाही की नेमकं काय होतं आहे. आणि आजचा डे लो पण बघा, मार्केट जे कंटिन्युअसली खाली गेलेलं आहे, सेलिंग प्रेशर आजच्या दिवशी होतं. आजचा डे लो जर बघितला आपण 21,961 या लेवलपर्यंत मार्केट गेलेलं होतं, म्हणजे 22,000चा सपोर्ट पण मार्केटने ब्रेक करून टाकलेलं होतं. इथे क्लोजिंग तुम्हाला 22,045 दिसेल, पण ॲडजस्टेड होऊन जी प्राईस आली ना ती आली 21,995ची, म्हणजे 22,000च्या आसपास मार्केटने क्लोज दिलेला आहे. मग आता इथे बाईंगच्या संधी कशा बनवू शकतात? जर इंट्राडेमध्ये कोणाला बाय करायचं असेल तर ताबडतोब इथे बाईंगच्या संधी बनतात की नाही. इथे मार्केटमध्ये काय होऊ शकतं, सेल ऑन राईज होऊ शकतं. जसं मार्केटवरती जाण्याचा प्रयत्न करेल, मार्केटमध्ये सेलिंग अपेक्षित आहे प्रत्येक वेळेला, की जेव्हा मार्केट थोडंसं रिकवर होण्याचा प्रयत्न करेल मार्केटमध्ये सेलिंग येऊ शकते. मग आपल्यासाठी कोणती लेवल महत्त्वाची आहे, कोणत्या लेवलच्या वरती आपण इथे लॉंग जाऊ शकतो मार्केटमध्ये, तर 22,075ची लेवल असणार. ही एक लेवल आहे, ही आपल्यासाठी इथे आता रेजिस्टन्सचं काम करणार. ही लेवल बनणार रेजिस्टन्स 22,075ची लेवल, म्हणजे मार्केटला इथे 22,000च्या वरती सस्टेन व्हावं लागेल. एक राऊंड फिगर लेवल असणार मित्रांनो, ह्या महत्त्वाच्या असतात, नेहमी लक्षात ठेवा. अशा राऊंड फिगर लेवलवरती म्हणजे 22,000, 22,500, 23,000 अशा राऊंड फिगर लेवल ज्या असतात, ठीक आहे, सायकोलॉजिकल लेवल असतात, तिथे कॉल रायटर आणि पुट रायटर तुम्हाला जास्त दिसणार. म्हणजे मार्केटमध्ये तेजी करणारे आणि मंदी करणारे जे असतात ना, ह्याच लेवलवरती असतात. उद्या असं पण होऊ शकतं की 22,000वरती पुट रायटिंग जास्त होऊ शकते, 22,000च्या लेवलला पुट रायटिंग जास्त होऊ शकते आणि मार्केट 22,000च्या वरती जाऊ शकतं. मग त्यामुळेच मी म्हटलो की मार्केटने 22,000च्या वरती थांबायला पाहिजे, तेव्हा एक बाईंग पुन्हा मार्केटमध्ये येऊ शकते, शॉर्ट कवरिंग मूव. मग आपल्यासाठी लेवल ही असणार 22,075ची, की ही क्रॉस झाल्यानंतरच मार्केटमध्ये आपण इथे लॉंग साईडला जाऊ शकतो. मार्केट 22,020, 22,050च्या आसपास जरी ते फ्लॅट ओपन होत असेल तर आपण बाईंगच्या संधी ह्या लेवलच्या वरतीच शोधल्या पाहिजे. आणि मार्केटने जर चांगला इथे रिव्हर्सल दिला तर मार्केट मग पुन्हा 22,200च्या आसपास पण जाऊ शकतं. 22,200 एक चांगली रिकव्हरी मार्केटमध्ये पुन्हा येऊ शकते. छोटे मोठे हर्डल असणार आहे, जसं ही लेवल 22,150ची लेवल, 22,150 ही पण मार्केटमध्ये एक रेजिस्टन्सचं काम करेल. मोठा रेजिस्टन्स, छोटे रेजिस्टन्स आहे तिथे 22,120, 22,182 ही लेवल पण एक रेजिस्टन्सचं काम करेल. आता काही जण म्हणणार की चार्ट समजण्यासाठी थोडा अवघड होतोय, इथे लाईन जास्त होत आहे, तर जे महत्त्वाचे सपोर्ट रेजिस्टन्स असतात तुम्ही ठेवू शकतात. बाकीचे जे तुम्हाला समजत नाही ना, तुम्ही त्यांना डिलीट करू शकता. जसं आता ही लाईन आहे बघा, मीला डिलीट करून टाकतो. आता चार्ट आपला कसा झाला, फ्रेश. आता काय, जे महत्त्वाचे हर्डल आहे तेच मला बघायचे फक्त इथे. बहुतेक जणांचा जास्त लाईन बघून गोंधळ होत असतो, पण त्या लेवल पण महत्त्वाचे असतात मित्रांनो, लक्षात घ्या तुम्ही. त्या लेवल पण खूप महत्त्वाचे असतात, त्यांनी काम केलेलं असतं. बायर सेलरची ॲक्टिव्हिटी त्या लेवलवरती जास्त होत असते, त्यामुळेच मी त्या लेवल तशाच ठेवत असतो. समजतं आहे ना तुम्हाला? तुम्ही पण अशा लेवल चार्टवरती ड्रॉ केल्या पाहिजे. ही लेवल आपल्यासाठी महत्त्वाची असणार. इथे पण बघा, मार्केटने सपोर्ट घेतला, बाउन्स घेतला, त्यानंतर मार्केट पुन्हा खाली आलं. इथे एक पुलबॅक घेतला छोटासा आणि मार्केट खाली आलेलं होतं. मग मार्केट आता इथं फ्लॅट जर ओपन होत असेल ना, इथे प्राईसची ॲक्टिव्हिटी अशी होणार, मार्केटवरती जाणार, थोडासा पुलबॅक पण इथे देऊ शकतं आणि कंटिन्युएशन करू शकतं. म्हणजे हीच लेवल आपल्यासाठी महत्त्वाची असणार आहे, 22,075ची. मग इथे आपण मार्केटमध्ये लॉंग जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एक छोटासा स्टॉप लॉस आपला इथे असला पाहिजे लॉंग जाण्यासाठी. आणि आपलं टार्गेट जवळजवळ मग 22,120 ते 22,155च्या आसपास असलं पाहिजे, जिथून मार्केटने ह्या लेवलपासून मार्केट रिटेस्ट करून खाली आलेलं होतं. या लेवलपर्यंत आपण टार्गेट मिळवू शकतो. आणि इथे पण जर कंटिन्युएशन जर झालं तर आपण मग 22,200. पण तो मोमेंटम फास्ट पाहिजे मित्रांनो. तेच मार्केट जर स्लो असेल, मोमेंटम नसेल त्याच्यामध्ये, तर काय होऊ शकतं बरं तिथं, सेल ऑन राईजचं मार्केट होऊ शकतं. म्हणजे मार्केट जसं वरती जाणार त्या ठिकाणी सेलर येणार आणि मार्केटमध्ये पुन्हा सेलिंग येऊ शकते. बघायचं आहे का कंटिन्युएशन होते का, म्हणजेच आपल्याला इथे ट्रेंडला पण फॉलो करायचं असतं. मार्केट जर गॅपअप झालं ओपन, रिकव्हरी पण देऊ शकतं, ठीक आहे ना. काही वेळेला मार्केट 100-150 पॉईंटने गॅपअप होत असतं ओपन. मग ते जर डायरेक्ट 22,200च्या आसपास झालं ओपन तर काय होऊ शकतं, रिकव्हरी देऊ शकतं, जाऊ शकतं वरती. कारण की अजूनपर्यंत बिग टाईम फ्रेममध्ये जर आपण गेलं, मार्केटचा ट्रेंड आपल्याला पॉझिटिव्ह दिसतोय. 21,850च्या खाली तो ट्रेंड चेंज होणार. 21,850च्या खाली मार्केटचा ट्रेंड हा चेंज होणार आहे. मग मार्केट जर गॅपअप झालं ओपन, ते कंटिन्युअसली वरती पण जाऊ शकतं. गॅपअप झाल्यानंतर वरती का जाऊ शकतं त्याचं पण एक लॉजिक आहे मित्रांनो.
त्याचं पण एक लॉजिक आहे आणि मार्केटमध्ये आपण लॉजिकने काम केलं पाहिजे. जो पण आपल्याला ट्रेड घ्यायचा, एक्झिक्युशन करायचं किंवा जे आपण विश्लेषण करतोय चार्टवरती त्याच्यामध्ये काहीतरी लॉजिक असलं पाहिजे की मार्केटवरती कसं जाणार. हे बघा, आता इथे हे मार्केट खाली आलेलं आहे, आज होती एक्सपायरी, समजतंय ना. आता बहुतेक जण असे असणार त्यांनी दुसऱ्या एक्सपायरीमध्ये, त्यांनी नेक्स्ट एक्सपायरीमध्ये काय केलेलं असणार, कॉल सेल केलेले असणार, कॉल सेल केलेले असतात. असं नाही की प्रत्येकजण ह्याच एक्सपायरीमध्ये काम करतो करंट, काही जण नेक्स्ट एक्सपायरीमध्ये पण काम करत असतात. मग त्यांनी काही ते कॉल सेल केलेले असतील. कॉल सेल केलेले असतील म्हणजे काय, मार्केटमध्ये त्यांनी काय केलेले असते, मंदी केलेली असते. मंदी केलेली मार्केट त्यांच्याप्रमाणे खाली पण येतं आहे. त्यांनी जो ऑप्शन इथे सेल केलेला असतो त्याच्यामध्ये त्यांना प्रॉफिट मिळतं, त्यांना प्रॉफिट मिळत असतं. पण अचानक जर मार्केट गॅप ओपन होत असेल 100-150 पॉईंटने, 100-150 पॉईंटने जर मार्केट गॅपअप झालं ओपन, त्यांना लॉस दिसायला लागेल. कारण की त्यांनी ओव्हरनाईटमध्ये पोझिशन कॅरी केलेले असतात, त्यांना लॉस दिसायला लागतो. जास्त लॉस होत असेल तर ते थांबत नाही. थांबतं कोण, आपल्यासारखा रिटेलर थांबतो की बघूया किती लॉस होतं, बघूया अजून थोडा होईपर्यंत थांबूया, अजून थोडा होईपर्यंत थांबूया आणि मोठे लॉसेस करून येत असतात. पण स्मार्ट मनी छोट्याशा लॉसमध्ये निघून जात असतात. त्यांना माहिती आहे की मार्केट आता वरती सस्टेन व्हायला लागलं आहे. मी म्हणतो ना 22,200 याच्यावरती मार्केट आता सस्टेन व्हायला लागले, ती इथून आता वरती जाणार. ते आपल्या पोझिशनना स्क्वेअर अप करत असतात, ते आपल्या पोझिशन काय स्क्वेअर अप करत असतात. म्हणजे काय, जे कॉल सेल केलेले असतात त्यांनी ते बाय करायला लागतात. त्यालाच आपण काय म्हणतो, शॉर्ट कवर होणे. ते शॉर्ट या ठिकाणी कवर होत असतात. ते शॉर्ट कवर झाले की मार्केट मग पुन्हा थांबत नाही, ते वरतीच जात असतं. ते इथे ट्रॅप झालेले असतात. जो कॉल रायटर असतो ना या ठिकाणी तो ट्रॅप झालेला असतो. हे ते मागचं काय असतं, लॉजिक असतं की मार्केट का रिव्हर्स होऊ शकतं वरती, समजतंय ना. मग त्यासाठी ही लेवल महत्त्वाची असणार की 22,200 वरती मार्केटने थांबायला पाहिजे. गॅपअप झालं, थोडं कॉन्सल्टेशनमध्ये पण जाऊ शकतं, ते नंतर रिकवर पण होऊ शकतं वरती. मार्केटमध्ये सेल साईडला, पुट साईडला जायचं आपल्याला. कसा प्लॅन आपण या ठिकाणी बनवू शकतो, आजचा डे लो लक्षात ठेवायचा. ही लेवल आपण लक्षात ठेवली पाहिजे. आता ही लेवल पण पहिले सपोर्ट होती, सपोर्टचा ब्रेकडाऊन दिला, मार्केट इथून पण रिव्हर्स झालं. कारण की आपण प्रत्येक गोष्टींचं या ठिकाणी ऑब्झर्वेशन केलं पाहिजे की मार्केट जर इथून ब्रेकडाऊन देतं आहे, एवढं खाली येतं आहे कंटिन्युअसली, मग मी ह्या ठिकाणी जायला पाहिजे का पुट साईडला. माझी लेवल कोणती होती पुट साईडला जाण्याची, ती अगोदरच होती. एवढं तर लॉजिक बनतं इथे. हे आपण बघितलं पाहिजे. ह्याच गोष्टी असतात छोट्या छोट्या ट्रेडिंग करताना लक्षात ठेवायच्या असतात. मी इथे एंट्री घ्यायला पाहिजे होती, इथे एंट्री घ्यायला पाहिजे होती, की ह्या ठिकाणी एंट्री घ्यायला पाहिजे होती. प्रोबेबिलिटी कोणत्या ठिकाणी जास्त माझी प्रॉफिटची, माझा रिस्क रिवॉर्ड कोणत्या लेवलला माझ्या फेवरमध्ये असतो. मी जर इथे एंट्री घेतली, फ्लॅगचा ब्रेकडाऊन झाल्यानंतर माझा स्टॉप लॉस किती बनतो आहे, छोटा बनतो आहे, मला प्रॉफिट जास्त मिळू शकतं. किंवा मार्केट खाली उद्या एक पुलबॅकची वाट बघतो आहे मी, पुलबॅक आल्यानंतर माझा इथे स्टॉप लॉस छोटा बनतो आहे, मला इथे पण टार्गेट बनतं आहे. पण मी जर इथे एंट्री घेतली, ऑलरेडी मार्केट एवढं खाली आलेलं असतं आणि ह्याच जागेवर तुम्ही ट्रॅप होऊन जात असतो. आपल्यासारखं रिटेलर काय म्हणतो की हे मार्केट खाली येते, खाली येते, खाली येते, खाली येते, आता सपोर्टला ब्रेक केलेलं आहे, आता पण खालीच जाणार, हे त्याच्या डोक्यात चाललेलं असतं. पण तो हे विचार करत नाही की मार्केट एवढं खाली आलेलं आहे पहिलंच. एकतर मार्केटने या ठिकाणी काय करायला पाहिजे होतं, मार्केटने इथे कॉन्सल्टेशनमध्ये जायला पाहिजे होतं, जसं इथे गेलेलं होतं बघा, मग ब्रेकडाऊन द्यायला पाहिजे होतं, मग आपल्या रिस्क रिवॉर्ड इथे फेवरमध्ये असतो. पण काही जण काय करतात ना, ताबडतोब इथे पुट साईडला जात असतात आणि ते ट्रॅप होऊन बसतात. ही एक चुकी असते. मार्केट रिव्हर्सल देऊन टाकतं, त्यांचा स्टॉपला हिट करून टाकतं. अशा गोष्टी मार्केटमध्ये होत असतात, त्याच बघायच्या आपल्याला, त्यांचाच अभ्यास आपण मार्केटमध्ये करायचा असतो. मग आपल्याला इथे सेल साईडला जायचं, आपला प्लॅन काय असला पाहिजे की मार्केट इथे समजा फ्लॅट ओपन होत आहे, फ्लॅट ओपन झालं, एक कॅन्डल बनली की मी ताबडतोब जायला पाहिजे की इथे नाही जायला पाहिजे. बघायचं आहे ह्या सपोर्टवरती प्राईसची काय ॲक्टिव्हिटी होते. म्हणजे आजचा डे लो तुम्ही पकडून चालायचा, आजचा डे लो हा जो स्विंग लो बनलेला आहे या ठिकाणी, की मार्केट फ्लॅट ओपन झालं, काही वेळेला मार्केट फ्लॅट ओपन होऊन ताबडतोब खाली येतं, इथे सपोर्ट घेतं आणि वरती निघून जात असतं, रिव्हर्सल देऊन टाकतं मार्केट. त्यामुळे आपण इथे पण ताबडतोब पी साईडला कधी जायचं नसतं, समजतंय ना. मार्केटने इथे वेळ घालवला, समजा एक शार्प सेलिंग आजच्या दिवशी मार्केटमध्ये झालेली, मार्केट थोडा वेळ घालवत असेल आणि ब्रेकडाऊन देत असेल तर आपण चांगला प्लॅन इथे पुटसाठी करू शकतो. सेल साईडला, पुट साईडला आपण मग या ठिकाणी जाऊ शकतो. मार्केट फ्लॅट ओपन झालं, खाली येतं आहे, इथे सपोर्ट घेतं आणि इथे वेळ घालवतं आहे आणि नंतर जर ब्रेकडाऊन देत असेल तर मग एक परफेक्ट ट्रेड इथे पुट साईडला बनवू शकतो. म्हणजे मार्केटने 21,980च्या खाली या ठिकाणी जायला पाहिजे, कंटिन्युएशन करायला पाहिजे, तर आपला ट्रेड इथे बनणार.
स्टॉप लॉसचा पॉईंट पण आपण बघितला पाहिजे की किती माझा स्टॉप लॉस बनतो आहे आणि मला टार्गेट किती मिळत आहे. इथून जर मार्केट गेलं कंटिन्युअसली खाली, पहिला सपोर्ट जो असेल 21,927 हा पहिला सपोर्ट म्हणजे आपलं पहिलं टार्गेट असलं पाहिजे. आणि 21,870 ते 21,850चे लेवल हे आपलं दुसरं टार्गेट असलं पाहिजे, जो मी तुम्हाला डेली टाईम फ्रेममध्ये एक सपोर्ट सांगितला होता 21,850च्या आसपास. ही लेवल आपल्यासाठी उद्या महत्त्वाची असणार खूप, की मार्केटने जर हा स्विंग लो तोडला तर मार्केट त्या लेवलपर्यंत जाणं अपेक्षित आहे. तिथे बघायचं आहे प्राईसची काय ॲक्टिव्हिटी, मार्केट तिथं बाउन्स घेतं आहे का किंवा त्या सपोर्टला ब्रेक करून पण खाली जात आहे का. जात असेल तर मार्केटमध्ये थोडं निगेटिव्ह होऊ शकतं अजून. मग तिथे कंटिन्युएशन जर झालं तर मार्केटचा ट्रेंड पण आपल्या चेंज होऊ शकतो. प्रत्येक ट्रेड घेताना आपलं काही ना काही लॉजिक असलं पाहिजे की मला ह्या जागेवरती ट्रेड घ्यायचा आहे, का ट्रेड घ्यायचा, काही मला रिव्हर्सल पॅटर्न दिसतो आहे का, काही कॅन्डलस्टिक पॅटर्न दिसतो आहे का, सपोर्टला कोणतं प्राईसचं फॉर्मेशन होतं आहे ते मला बघायचं आहे. त्या सर्व गोष्टी बघितल्यानंतर मग आपलं एक्झिक्युशन झालं पाहिजे, तेव्हा आपला ट्रेड आपण एक्झिक्यूट केला पाहिजे. समजलं. आणि जेव्हा आपण ट्रेड घ्यायचा असतो स्टॉप लॉसचा वापर तर नेहमी करायचा असतो. मी नेहमी तुम्हाला सांगतो आणि सांगत जाणार, कारण की ज्या पण व्यक्ती ऑप्शन ट्रेडिंगमध्ये स्टॉप लॉसचा वापर करत नाही ते मोठे लॉसेस मार्केटमध्ये करून घेत असतात. एक चांगलं उदाहरण आजचं मार्केट आहे. मार्केटमध्ये व्हायला काही पण होऊ शकतं. मार्केट असतं सुप्रीम, या मार्केटमध्ये व्हायला काही पण होऊ शकतं. आपण म्हणतो मार्केटवरती जातं आहे, ते अशा 200 पॉईंटचे कॅन्डल बनवतं, 300 पॉईंटच्या कॅन्डल बनवतं एका वेळेला. नका लावू स्टॉप लॉस, तुम्ही किती मोठं नुकसान तुम्ही करून बसाल मार्केटमध्ये. त्यामुळे स्टॉप लॉस लावून मार्केटमध्ये काम केलं पाहिजे. तुम्हाला माहिती आहे ना, मला फक्त 500-600 रुपयांचा लॉस घ्यायचा, 10 रुपयांचा ऑप्शनमध्ये स्टॉप लॉस तुम्ही लावला पाहिजे. तुम्हाला वाटतं आहे 15 पॉईंटचा मला स्टॉप लॉस घ्यायचा, 750 रुपयांचा लॉस घ्यायचा, 1000 रुपयांचा लॉस घ्यायचा, जो पण लॉस तुम्हाला घ्यायचा आहे, काही पॉईंट असतात बघायचे, त्यांचं कॅल्क्युलेशन करायचं आणि स्टॉप लॉस लावून द्यायचा. मार्केट जरी खाली आलं तुमचा स्टॉप लॉस हिट करून टाकेल, तेवढाच लॉस तुम्हाला होणार आहे. मग मार्केट भले 1000 पॉईंटने खाली होऊ द्या, लॉस तुमचा तेवढाच असणार. पण तुम्ही जर नाही लावला, तुम्ही जो ऑप्शन बाय केलेला असतो, जे प्रीमियम बाय केलेलं असतं 100 रुपयांचं, त्याला झिरो होण्याची वाट बघतात तुम्ही आणि शेवटी ते झिरो होऊन जातं आणि तुम्ही मोठा लॉस बुक करून बाहेर पडून जातात. तर तशा गोष्टी ट्रेडिंगमध्ये चालत नाही, नकोच करायला. जर तुम्हाला जमत नसेल तर ट्रेडिंग करायला पण नको, ठीक आहे ना. हा काही खेळ नाही आहे, लक्षात घ्या. यासाठी पण अभ्यास लागतो, अभ्यास करूनच ट्रेडिंग केलं पाहिजे. नाहीतर तुम्ही एवढा कष्टाने कमवलेला पैसा जो असतो ना तो मार्केटमध्ये देऊन येत असतात पूर्ण. तर तशा गोष्टी करायलाच नको. मग समजलं. तर तुम्हाला आता इंडेक्सचा व्यू इथे समजलेला असेल की आपला निफ्टी 50 इंडेक्स कोणत्या लेवलच्या वरती गेल्यानंतर चांगली बाईंग त्याच्यामध्ये येऊ शकते, किंवा इंडेक्सने कोणता सपोर्ट ब्रेक केला तर इंडेक्समध्ये सेलिंग येऊ शकते, हे तुम्हाला समजलेलं असेल. आणि मित्रांनो, जर व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे, व्हिडिओला कॉमेंट पण करा. कॉमेंटची संख्या फार कमी असते, कॉमेंट पण करत चला आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करत चला. चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.